हे तर प्रोजेक्ट बनवताना कलरफुलवालं कागद संपलेला आहे आणि ग्लू पण संपलेला आहे. तर आता सामान आणायला गेल्यात दोघंजण, पण माहिती नाही कधी करतील प्रोजेक्ट. 3 तासापासून तर चालू आहे प्रोजेक्ट, आणखीन संपलेला नाही आहे. मी तर आता हांतरून घालून झोपून जाते कारण मला खूप जास्त झोप येते. तर ह्याच्या पुढचं जास्त मी शूट नाही करू शकणार, पण उद्या फायनल एकदा सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय बनवलं ॲक्च्युली हे लोक प्रोजेक्टमध्ये. मग त्याच्यानंतर ब्लॉगला एंड करते. तर चला, गुड नाईट. तुफानी खेळ खेळतच आहात, पण घराबाहेर तुम्ही एक ब्रँड बनलात. तुम्ही जी एनर्जी आणि अस्सल मराठमोळा ऍटिट्यूड दाखवताय त्यासाठी मी तुम्हाला एक झक्कास सरप्राईज गिफ्ट देत आहे. हे बघा, जिओ स्टारचं महाराष्ट्राचं तुफान कलेक्शन आज तुमच्यासाठी. त्यातले एक परत आले. यावेळेस 3 वेगवेगळ्या दारांसमोर तुम्ही तिघही उभे राहणार आहात. तुमच्या हातात असेल तुमच्या नावाची पाटी. ज्या सदस्य समोरचं दार उघडेल त्या सदस्याचा घरातला प्रवास इथेच. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी लोणकर कशा आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर गावावरून आम्ही सकाळीच आलेलो आहे आणि शेअरचं प्रोजेक्ट बाकी आहे करायचं, कारण मंडेला सबमिट करायचं आणि उद्या शाळा आहे. त्याच्यामुळे आजचाच वेळ आहे आमच्याकडे. तर मग गेल्या 2 तासापासून बसून श्रेयश आणि श्रेयसचे पप्पा प्रोजेक्ट बनवत आहेत. हे बघा, कशाही परिस्थितीमध्ये हे प्रोजेक्ट आम्हाला तयार करायचं आहे, करून आम्हाला उद्या सबमिट करायचं आहे. त्याच्यामुळे दोघंजण मिळून बनवत आहेत वेगवेगळं काहीतरी डोकं लावून. मला तेवढं प्रोजेक्टमध्ये रुची नाही आहे आणि मला अशा गोष्टी येत नाही, कारण आमच्या शाळेमध्ये प्रकल्प म्हणजे एक व्यक्तीबद्दल लिहून त्या व्यक्तीचं फोटो लावायचं असा आमचा प्रकल्प होता. ह्यांचा प्रोजेक्ट म्हणा तर काही काही बनवायला सांगतात, बिल्डिंग्स, हाऊस, काय 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 बनवतात. तर त्याच्यामुळे ह्या लोकांचं बनवायचं चालू आहे. मी म्हणलं चला आज तुम्हा सगळ्यांना पण दाखवते शूट करून की कसं बनवत आहेत प्रोजेक्ट हे सगळेजण. त्याच्यामुळे आज हे ब्लॉग बनवते आहे मी. हालाकी 2 दिवसापासून खूप जास्त थकलो आम्ही सगळ्याकडे फिरून फिरून. आता झोप पण इतकी येते आणि सकाळी उठून शाळा आहे, कामं आहेत, भरपूर कामं आहेत उद्या. पण मी म्हणलं आधी ह्यांचा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. हे लोक गेल्या 2 तासापासून बसून प्रोजेक्ट करत आहेत, म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावं. प्लीज कमेंटमध्ये सांगा की कोण कोण असं प्रोजेक्ट बनवतात आणि कोणाकोणाचे बाबा हेल्प करतात त्यांच्या पोरांना प्रोजेक्ट बनवण्यामध्ये. कमेंटमध्ये सांगा. ते तुम्ही हे कागद लावूनच चिटकवत आहे का रिपी त्याला? होय, असं काय लावलं तुम्ही? मॅच. तू काय बनवतोय श्रेयश? ब्रिज बनवतोय का? हे काय आईस्क्रीमच्या काड्या आणल्या का? कधी बनेल प्रोजेक्ट भैया? आता 2 तासापासून तर बनवायला लागलास तू. अजून 1 तास लागेल. श्रेयाला असं पकड ग. श्रेया म्हणतात दीदी. आणि श्रेया करते त्याचं वर्कशीट कंप्लीट, कारण उद्या हे पण सबमिट करायचं आहे श्रेयाला, म्हणून ती थोडं थोडं हेल्प पण करते भावाला. आणि व्यवस्थित पकड पिलू. थोडंसं हेल्प पण करते तिने भावाला आणि स्वतःचं होमवर्क पण कंप्लीट करते ती. तिला पण वर्कशीट कंप्लीट करून द्यायची आहेत उद्या स्कूलमध्ये. त्याच्यामुळे चाललंय. झालं का पिलू सगळे वर्कशीट? आता फक्त मला एक वर्कशीट करायची आहे. कोणती? ही वाली का? हिंदी. आणि हे बाकी हे सगळे झालं तर? नाही, हे सगळं नाही द्यायचं, हिंदीचं द्यायचं. हिंदीचं द्यायचं आहे का? अच्छा ठीक आहे, मग त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट कर. कर ना लवकर. अरे यार, मम्मी माझा घे बाबा. जर चांगला माणूस कोण तर सचिन भाऊ. मनाचा चांगला कोण तर सचिन भाऊ. अशी तुमची ओळख महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या घराघरात ती आहे. ती कमवून सोपं नाहीये. त्या घरात राहून ती तुम्ही कमवलेली आहे. चला पाहूया तुमचा या घरातला प्रवास. आता या घरात घुमणार आहे खानदेशचा सूर. हाच आवाज चढवणार आहे आपल्या सगळ्यांना झिंग. येत आहेत वन अँड ओनली खानदेश किंग. बिग बॉस, या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आज ते मनात स्वप्न पुरं व्हायला. सावन महिना तुला
बघा ग्लू आणायला गेलते आणि ग्लूवाला गन घेऊन आलेले आहेत. म्हणजे खर्च कसं कमी करायचं हे यांच्या बाबांकडून शिकायला पाहिजे, श्रेयसच्या बाबाकडून. सुपर फास्ट काम आहे. बघा आता कसं आहे माहिती नाही, यूज केल्यानंतर कळेल. करतायत त्याचे बाबा. बरंच प्रकल्पाबद्दल माहिती आहे श्रेयसच्या बाबांना. तर बघू आता कुठवर पोचेल प्रोजेक्ट माहिती नाही. आणखीन काय काय घेऊन आलो? आणि ते हे कलर्सवाले कागद इकडे आहे तिकडं दाखव. इकडे ए तू तो थांब जरा. घे पिलं दाखव. हे असलं गन आहे, ग्लू गन. ग्लू गन. हात लावू नको पिलू, गरम बिरम व्हायचं. इथं ग्लू गन आहे. हे छटका बसते बघा, मला. असलं बघा दाखवते. हे जे आहे ना हे ग्लू आहे. हे ग्लू मध्ये असं घालायचं. इकडं जाऊन ते गरम असतंय ना ते मेल्ट होत आहे. मग त्याला थोडं टाइम लागत आहे मेल्ट व्हायला. इथं हे प्लग आहे. प्लग इथं लावायचं आणि याला असं ठेवायचं. 5 मिनिटं मतलब 2-3 मिनिटं सरळ ठेव, सरळ ठेव, सरळ. सरळ असं. हा. असेच होतं. अच्छा ठीक आहे. पप्पा तिथं कोणते कागद आणले ते दाखव जरा. हा. थांब ना माझं एक्सप्लेनेशन मध्ये. मग हे जे आहे ना हे थोडस मेल्ट होत आहे आणि नंतर हात लावू नको. हे गरम असतंय. मग इथं हे असतंय. इथं हे इज व्हेरी हॉट. इंडेक्स फिंगरनी इथं असं प्रेस करायचं. मग इकडून असं ग्लू निघतंय. मग हे निघलं. इथून तुम्हाला काय पण लावायचंय तर तुम्ही असं करून लावू शकता. दुसरं पण येत आहे बट हे थोडे स्वस्त होतं म्हणून हे मला आणलंय. आणि तुम्हाला कलर पेपर दाखवते. थांबतो इकडे. कोणतं आणलं? 2 पेज पूर्ण नाही. काय बाया? 2 पेज पूर्ण नाही का? एक पेज तर पाठीमागासाठी जाणार, पुढेसाठी फ्रंटला एक पेज चिटकते ना, फ्रंट आणि साईडला. साईडला. हा चिटकील ना साईडला. हो का? या साईडला एवढं पेज. मग त्यांनी एक पेपर आणले. ते थोडं अजून कम पडलं तिकडं म्हणून आता ते थोडस घाण झालंय म्हणून त्याला परत काढून दुसरं लावावं लागले. 1-2 ब्लू आणले आणि 2 ग्रीन आणले. आता समजा तर आता ग्लू काम करायला लागलंय. हे असं ग्लू लावली ना तू तर हे आहे ना असं एकमेकांना चिटकवायचं. समजले? हा भैया फॅन ऑन कर रे. फॅन नाही ऑन करू शकत. थांब जरा. ऑलरेडी हे लावलेलं आहे. अरे इकडे बसू शकताय ना ते. तर बघा इकडं ग्लू लागलाय. तर इकडं पण ग्लू लागायला लागलाय. कुठं लागलं? हे काय इथं लावलंय. थांब. हे थोडस रबर वाटायला लागलाय. रबर टाईपच ग्लू आहे ते. का? हा चिटकलं. आलं ग्लू. हे बघ. आपल्याला केवढा टाइम लागतोय तर 2 मिनिटात चिटकतंय. हे बघ झालं. ब्रिज रेडी. बघा 2 मिनिटात थोडस रेडी झालं. मी अगर ते पहिलं वाला ग्लू कुठं आहे रे? ते आण रे. हे दाखव. झाला का पिलू? दे मोबाईल. थांब. बघा तर हे वाला ग्लूनी लावल्यावर लई टाइम लागत होतं. आता आम्ही हे सुपर ग्लू आणलं गन. त्याच्याने 2 मिनिटात हे बघ श्रेयस झालं. असं लावू दे ना. तुम्हाला पण पाहिजे तर बायो लिंक मध्ये करा.